जळगाव शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या झाडावर मांज्यात पंख अडकल्याने एक शिक्रा प्रजातीचा पक्षी गेल्या 8 दिवसापासून मदतीच्या प्रतीक्षेत होता। 8 दिवसापासून अन्न पाण्यापासून तो कासावीस झालेला होता। मंगळवारी सकाळी एका नागरिकाचे लक्ष गेल्याने त्याने याबाबत वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला। वन्यप्रेमींनी लागलीच जळगाव मनपाच्या पथकाशी संपर्क साधत त्यांना पाचारण केलं। मनपाचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, अश्वजित गरडे, देवा सुरवाळे हे हायड्रोलिक क्रेन आणि इतर साहित्य घेऊन त्या ठिकाणी पोहोचले। काही क्षणातच पथकाने 100 फूट उंचावर चढून त्या पक्ष्याची सुखरूप सुटका केली। वन्यजीव संस्थेचे वासुदेव वाडे आणि योगेश गालफळे यांनी त्या पक्ष्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करून त्याला नैसर्गिक रहिवासात सोडले। दहा मिनिट पूर्वी अग्निशमन विभागात आणि पर्सनल मला पण वन्यजीव संस्थेच्या सदस्यांच्या इकडून गालफाडे आणि वाडे सरांच्या इकडून फोन आला की शिक्रा जातीचा पक्षी हा सिव्हिलच्या गेटवरती झाडावरती अडकलेला आहे। मी आणि अग्निशमन अधिकारी आमचे शशिकांत बारी साहेब यांनी तात्काळ विद्युत विभागाची मनपा विद्युत विभागाची लॅडर बोलवून सदर पक्षीला जीवदान दिलेलं आहे। तसंच त्या पक्षी काही एवढं त्याचा म्हणजे प्रकृती एवढी काही खालावलेली नाही आहे। पक्षी सुखरूप फायर टीम आणि वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून रेस्क्यू करण्यात आलेला आहे। किती दिवसापासून अटकलेला होता? आता वन्यजीव संस्थेचा कॉल आता 10 मिनिट पूर्वी आला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नागरिकांनी सांगितलं की 7 ते 8 दिवसापासून होता। आमच्या इकडे कॉलची नोंद आता झालेली आहे 10 मिनिट पूर्वी। वन्यजीवच्या संस्थेच्या सदस्यांच्या इकडे आम्ही सुपूर्द करत आहे आणि ते पुढील उपचार त्यांचं। माझं अश्वजित गरडे नाव आहे, मी मनपा अग्निशमन विभागात फायरमन म्हणून कार्यरत आहे। आज सकाळी 8 वाजता साधारण सिव्हिल हॉस्पिटलच्या एका नागरिकाचा मला फोन आला की सिव्हिल हॉस्पिटलच्या एका उंच झाडावर एक पक्षी अडकलेला आहे आणि तो 7 ते 8 दिवसापासून निघण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला निघता येत नाही। तर मी आणि माझी टीम वन्यजीव संरक्षण सदस्य योगेश गालफळे आम्ही दोघांनी येऊन पाहिली तर तो माझ्यामध्ये अडकलेला तो पक्षी होता, तो आमच्या प्रयत्नाने निघाला नाही। शेवटी आम्ही महापालिकेच्या टीमला पाचारण केले आणि त्यांनी येऊन त्यांची जी मोठी शिडी आहे त्याच्याने आणून त्या पक्षाला जिवंत वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो जिवंत वाचवला। जवळजवळ 7 ते 8 दिवसापासून तो अन्न पाण्यापासून तिथे माझ्यामध्ये अडकलेला होता। त्याची प्रकृती ठीक आहे, परंतु त्याला तरी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नेऊन त्याच्यावर उपचार करून मग त्याला नैसर्गिक अवस्थेमध्ये आम्ही सोडणार आहोत।